हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी मस्ट हॅव किचन आयटम्स फ्रॉम मिशो घेऊन आलेली आहे. तर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इंटरेस्टिंग आणि युजफुल होणार आहे. तर मी माझं आता पहिलं पार्सल ओपन करते आहे. बरंच मोठं पार्सल दिसतंय. तर हे पहिलं जे पार्सल आहे ते स्टोरेज कंटेनर आहेत. 6 पॅकमध्ये मला स्टोरेज कंटेनर मिळालेले आहेत. तर हे फ्रीज स्टोरेज बॉक्सेस सेट ऑफ 6 म्हणजे फ्रीज ऑर्गनायझर्स आहे. खूप चांगली क्वालिटी आहे आणि मी ऑलरेडी हे यूज करते आहे. यूज केल्यानंतरचे मी तुम्हाला रिव्ह्यूज देत आहे. तर खूप चांगले आहे, क्वालिटी चांगली आहे. हे जे स्टोरेज बॉक्सेस आहेत ना ते भाजीपाला, फळे, मासे जे शिल्लक अन्न असतं ते ठेवण्यासाठी तुम्ही वापरू शकता. आणि फ्रीज ऑर्गनायझरचे जे झाकण असते रेफ्रिजरेटरमधील विविध वासांपासून दूर ठेवते. फ्रीजमध्ये इतर वस्तू ठेवण्यासाठी पण भरपूर जागा होते आणि हे स्वच्छ करणे देखील अतिशय सोपे आहे. तर तळाशी जे ड्रेन प्लेटसह स्टोरेजसाठी फ्रीज कंटेनर ड्रेन प्लेटसह येतात, जे अन्नातून ओलावा काढून टाकते, ज्यामुळे फळे आणि भाज्या ज्या आहेत त्या दीर्घकाळ ताजे ठेवण्यास मदत होते आणि बॅक्टेरियाची पण वाढ रोखण्यासाठी अतिशय हे प्रभावी आहे. तर फ्रीजर स्टोरेज जे कंटेनर्स आहे ते उच्च फूड ग्रेड प्लास्टिकचे बनलेले आहेत, जे अत्यंत टिकाऊ आहेत. पारदर्शक आणि मोहक डिझाईन तुमचे अन्न शोधणे पण अतिशय सोपे करते. आणि फ्रीज स्टोरेज कंटेनर सेट सुंदर डिझाईन आणि उत्तम दर्जाच्या प्लास्टिकसह बाह्य कडांनी डिझाईन केलेले आहे आणि त्यामुळे तुमच्या किचनला सुद्धा मस्त सौंदर्य देते. फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये या स्टोरेज बॉक्सेसमध्ये व्हेजिटेबल स्टोअर करता तर वरचं जे झाकण आहे त्याचा आतला भाग ओला होतो. तर तो ओला जो भाग आहे तो दररोज 1 दिवसांनी पुसून घ्या, म्हणजे तुमचं जे व्हेजिटेबल्स आहेत ते जास्त दीर्घकाळ टिकेल आणि खराब होणार नाही. तर आपलं सेकंड जे आयटम आहे स्टेनलेस स्टील ऑइल डिस्पेन्सर आहे. 1 लिटरचं हे ऑइल डिस्पेन्सर आहे. स्टेनलेस स्टीलपासून बनलेलं आहे आणि क्वालिटी जी आहे ती अतिशय चांगली आहे आणि प्राईस जी आहे ती 189, पण मला आफ्टर डिस्काउंट 170 रुपीजला हे पडलेलं. 100% लीक प्रूफ आहे आणि क्वालिटी चांगली आहे. तर हे नेक्स्ट प्रोडक्ट आहे डबल लेअर स्टँड होल्डर विथ हुक. बेसिकली हे सोप स्टँड आहे, पण मी याचा वेगळ्या प्रकारे वापर केलेला आहे. तर माझा मिठाचा डब्बा, त्यानंतर मी इथे लोणच्याची बरणी ठेवलेली आहे आणि खाली जे हुक्स आहे, कड्या आहेत, तिथे मी एका साईडला लायटर ठेवलेला आहे आणि दुसऱ्या साईडला सांडशी ठेवलेली आहे. प्रोडक्ट चांगला आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने याचा वापर करू शकता. क्वालिटी पण चांगली आहे आणि आफ्टर डिस्काउंट हे मला पडलं 130 रुपयाला. तर नेक्स्ट जे आयटम आहे ते उन्हाळ्यामध्ये अगदी लागणारं आपल्याला उपयोगी आयटम्स आहे. मेन म्हणजे स्टीलच्या बॉटल, पाणी त्यामध्ये थंड राहतं. तर या ज्या बॉटल्स आहे दोन्ही स्टीलच्या आहे. तर एक जी आहे ती थर्मो स्टील समर वॉटर बॉटल आहे आणि दुसरी जी आहे ती 100% प्युअर कॉपर बॉटल आहे आणि लीक प्रूफ आहे, पाणी बिलकुल गळत नाही. आणि त्यानंतर ना मी इथे ग्लास जार विथ स्ट्रॉ मागवलेला आहे. स्पेशली माझ्या मुलासाठी ज्यूस पिण्यासाठी अतिशय उपयोगी आहे आणि उन्हाळ्यात तर आपण ज्यूस पितच असतो. तर हे खूप चांगलं ग्लासचं आयटम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आयटम आहे ते जे आहे ते स्टील ग्लास स्टँड आहे. आफ्टर डिस्काउंट आहे ते मला 180 रुपयाला पडलेलं आणि तुम्ही 6 ते 7 ग्लास यामध्ये ठेवू शकता. क्वालिटी पण चांगली आहे स्टँडची. तर स्टील बॉटल आहे ती मला 330 रुपयाला पडलेली आफ्टर डिस्काउंट. त्यानंतर कॉपर बॉटल 500 रुपयाला पडलेली आणि जे जार आहे ग्लास जार ते मला 150 रुपयाला पडलेलं.
तर नेक्स्ट जे आयटम आहे ते हँगिंग मायक्रोफायबर हँड नॅपकिन फॉर वॉश बेसिन, 3 कलरमध्ये तुम्हाला हे मिळतं. त्याच्यानंतर जे नेक्स्ट आयटम आहे ते पुरणपोळी जाळी आहे आणि याचा वापर तुम्ही तांदूळ धुण्यासाठी, फ्रूट्स व्हेजिटेबल्स धुण्यासाठी पण करू शकता. मल्टीपर्पज या जाळीचा वापर आहे. तर 3 सेटच्या नॅपकिनची किंमत आहे 150 रुपये आणि ही जी जाळी आहे तिची पण किंमत आहे 150 रुपये. तर नेक्स्ट जे आयटम आहे ही प्लास्टिक व्हेजिटेबल रॅक आहे. तर या रॅकमध्ये मी मोस्टली आलू, कांदे आणि लसूण ठेवत असते. आफ्टर डिस्काउंट मला 230 रुपयाला हे पडलेलं. आणि त्यानंतर जे आहे हे मी ऑफिस डस्टबिन आहे ॲक्च्युली, पण मी इथे किचनचा कचरा टाकण्यासाठी या डस्टबिनचा वापर करते. आणि या डस्टबिनची जी प्राईस आहे आफ्टर डिस्काउंट 277 रुपीज आहे. मला हे तितकं आयटम आवडलेलं नाही कारण मला याची प्राईस जास्त वाटली त्यामुळे. तर मंडळी, हा होता आजचा शॉपिंग हॉल, किचन आयटम शॉपिंग हॉल. मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल आणि तुम्हाला कुठलं आयटम आवडलं आणि कुठलं यूजफुल वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. सगळेच आयटम अंडर बजेटमध्ये आहेत, चांगले आहे आणि स्पेशली मी सगळे वापरलेले आहेत. ओन्ली फक्त ती जी ग्लास जार आहे विथ स्ट्रॉ ते अजूनपर्यंत वापरलेलं नाही. बाकी सगळे वापरलेले आहे आणि यूज केल्यानंतरचे हे माझे रिव्ह्यूज आहेत. तर या सगळ्या वस्तूंचा वापर करून मी इथे माझं किचन काउंटर टॉप डेकोरेट केलेलं आहे. तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून की किचन काउंटर टॉप आफ्टर या वस्तूंचा वापर केल्यानंतर कसं दिसतंय. तर मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी.